जय जय रघुवीर समर्थ। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जगदंबा माता की जय। शरण्ये असे एक सुंदर नाव देवीचं आहे। शरण्या, शरण्या म्हणजे शरण जाण्यास योग्य, आणि जी सर्व जीवमात्रांना शरण आलेल्यांना शरणागती देते, त्यांचं आश्रयस्थान बनते, त्यांचं संरक्षण करते, तिला शरण्या असं म्हणायचं। त्याचं संबोधनात्मक रूप शरण्ये असं होतं। देवी कुणाला शरण देते? फक्त चांगल्या लोकांनाच देते का? जे निर्दोष आहेत, भक्त स्वरूपाचे आहेत, भक्त प्रवृत्तीचे आहेत, त्यांनाच शरण देते का? नाही। जे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, पण जर ते शरण आले, त्यांना आपली चूक कळली आणि ते देवीला जर शरण गेले, तर त्यांना सुद्धा देवी शरण देते। हे तिचं मोठेपण आहे। शरण देण्याचं सामर्थ्य कुणाला असतं? जो श्रेष्ठ असतो त्यालाच शरण दुसऱ्याला करून घेता येतं, आणि त्यालाच शरण जायचंही असतं। भगवती इतकी श्रेष्ठ आहे, महान आहे, ती जगन्माता आहे। त्यामुळं ती या सर्व बालकांना शरण देते। काही उदाहरणं बघू म्हणजे लक्षात येईल। ज्या वेळेला भगवान परशुराम आणि गणपती बाप्पा यांचं युद्ध झालं, ती कथा मोठी आहे, आत्ता सांगत नाही। गणेश अडवत होते की तुम्ही आत प्रवेश करू नये, आणि परशुरामांना जायचं होतं। शेवटी परशुराम क्रोधायमान झाले आणि त्यांनी परशु चालवला। गणेशांचा दात तुटला। त्यावेळेला पार्वती माता बाहेर येते आणि हा सगळा प्रकार बघून क्रोधायमान होते। तेव्हा गोलोकधारी श्रीकृष्ण तिथे येतात आणि सांगतात, हे देवी, ज्याप्रमाणे कार्तिकेय, ज्याप्रमाणे गणपती तुझा पुत्र, तसा परशुरामही तुझा पुत्र आहे, त्याला शरण दे। आणि परशुराम शरण जातात आणि त्यांना शरण मिळते। ज्या वेळेला गणेशांचं मस्तक तोडलं जातं शिवांद्वारे, त्यावेळेला देवी अनेक भयंकर शक्ती निर्माण करते आणि आता जगाचा विध्वंस होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होते। त्यावेळेला सर्व देवी देवता भगवतीला शरण जातात आणि त्यामुळं ती त्यांना शरण देते आणि सर्व शक्तींचा ज्याप्रमाणे प्रादुर्भाव केला त्याप्रमाणे सर्व शक्तींना ती तिरोहित सुद्धा करते। ह्याचप्रमाणे तुम्हा आम्हाला सुद्धा भगवती शरण देईल, त्यासाठी तिला आपण स्तवलं पाहिजे आणि तिचं वंदन केलं पाहिजे। जगदंबा माता की जय।